नमस्कार मित्रांनो. धैर्य, पराक्रम आणि संयम या गुणांची खरी आवश्यकता असणार आहे सिंह राशीला संपूर्ण 2026 या वर्षामध्ये. खरं तर सिंह राशीच्या 8व्या स्थानात शनी जो आहे हा मार्गस्थ झालेला आहे. मार्च 2025 नंतर जो शनी आहे तुमच्या अष्टम स्थानात आलेला आहे आणि त्याचे थोडेफार परिणाम तुम्ही आतापर्यंत अनुभवलेले असतील. मात्र 2026 मध्ये गोष्टी आणखीन थोड्याशा तुमच्या विरोधात जाणार आहे. कारण तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा 2 जून नंतर तुमच्या व्ययस्थानात जाणार आहे आणि व्ययस्थानातला गुरु हा अशुभ फलदायी मानला जातो. त्याचप्रमाणे राहू आणि केतू या दोन्ही ग्रहांची जी भ्रमण आहेत हे तुमच्या राशीमध्ये आणि कुंभ राशीमध्ये आहेत. तर एकंदरीतच ग्रह हे साधारणतः तुमच्या विरोधात आहेत अशाच प्रकारचं चित्र या संपूर्ण वर्षामध्ये आहे. तर या संपूर्ण वर्षामध्ये नेमके निर्णय कशा प्रकारे घ्यायला हवे, तुमची मानसिकता कशा प्रकारे असायला हवी, गोष्टी कशा प्रकारे करायला हव्यात, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर साधारणतः जानेवारीच्या पहिल्या 15 थोडंसं जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे छोट्या-मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घ्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे त्रास किंवा लक्षणं तुम्हाला दिसली, तर लगेचच्या लगेच डॉक्टरी इलाज करणं गरजेचं राहील. यानंतर जानेवारीचा जो शेवटचा 15 आहे आणि जवळ-जवळ संपूर्ण जो फेब्रुवारी महिना आहे, त्यामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याच दरम्यान सूर्यग्रहण सुद्धा होणार आहे दिनांक 17 तारखेला म्हणजे 17 फेब्रुवारीला. तर थोडंसं ग्रहणामध्ये होतं काय, कारण ग्रहण हे तुमच्या राशीमध्येच होणार आहे. यामध्ये थोडंसं आपलं मिसअंडरस्टँडिंग होणं, गैरसमज होणं किंवा प्रलोभनाच्या मागे लागून चुकीचे निर्णय घेणं, अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. या संपूर्ण वर्षाबद्दलच असं सांगायचं झालं, तर कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. जरी गोष्टी तुमच्या विरोधात झाल्या, समोरची माणसं वेगळी वागायला लागली किंवा तुमच्या विश्वासाला जरा धक्का लागण्यासारखे जरी प्रसंग निर्माण झाले, तरी स्वतःवरचा विश्वास मात्र गमावू नका, कारण तीच सगळ्यात मोठी संपत्ती तुमची आहे. या संपूर्ण वर्षामध्ये अशा प्रकारचे बरेचसे अनुभव तुम्हाला येतील किंवा असे बरेचसे प्रसंग समोर येतील, की ज्यावेळेस तुमचा स्वतःवरचाच विश्वास ढळू शकेल, परंतु तो ढळू देऊ नका. लक्षात घ्या, रात्री मागून दिवस आणि दिवसामागून रात्र हे येतच असतात. तुमच्यासाठी हे वर्ष थोडेफार तुमच्या प्रयत्नांना व्यसन घालणारा ठरू शकेल, परंतु स्वतःतला आत्मविश्वास, स्वतःतली जी आग आहे, जी ज्वाला आहे, ही कायम ठेवा. गोष्टी नक्कीच तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. फक्त या वर्षामध्ये थोडंसं संयमाने काम घेणं गरजेचं राहील. जसं की आता सांगितलं, की संपूर्ण फेब्रुवारी महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जो मार्च महिना आहे, त्यामध्ये सुद्धा दिनांक 3 मार्चला जे चंद्रग्रहण आहे ते होणार आहे. या संदर्भात मार्च महिन्यामध्ये रवी, मंगळ आणि राहू हे जे तिन्ही ग्रह आहेत हे तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या संदर्भात काळजी घ्या. जर तुम्ही विवाहित असाल, तर वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात थोडेसे म्हणजे खटके वगैरे उडतील, वादविवाद होतील, मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं म्हणजे जर का आधीपासून तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये तू मै सारखे काही गोष्टी झालेल्या असतील, तर त्या गोष्टी थोड्याशा विकोपाला जाऊ शकतील. जर का सरकार दरबारी कुठले काम असेल किंवा कुठल्या केसेसमध्ये जर तुम्ही अडकलेले असाल किंवा लिटिगेशन्स वगैरे अशा प्रकारच्या काही गोष्टी चालू असतील, तर त्या संदर्भात सुद्धा थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. गोष्टी तुमच्या विरोधात जाऊ शकते. या दरम्यान इनिशिएटिव्ह घेऊन किंवा चॅलेंज घेणं, चॅलेंज देणं असा प्रकार तर मात्र अजिबात घेऊ नका. यामध्ये तुमचाच कमीपणा होईल किंवा तुम्हालाच थोडंसं बॅकफूटला यावं लागेल. थोडीशी काळजी घ्या, थोडी गोष्टी व्यवस्थितपणे हाताळणं गरजेचं राहील. एप्रिल महिन्यामध्ये रवी, मंगळ आणि शनी हे जे सर्व ग्रह आहेत, हे सर्व ग्रह तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. इथे मात्र तुम्हाला पराक्रमाची शर्थ करावी लागेल. म्हणजे तुमच्यातली जी विजिगुषी वृत्ती आहे, ही प्रत्यक्षात इथे कामाला येणार आहे. म्हणजे कितीही जरी पराभव झाला, कितीही जरी गोष्टी तुमच्या विरोधात गेल्या, तरी तुम्हाला धैर्याने या सर्वांचा सामना करायचा आहे. लक्षात घ्या, कधी-कधी आपण जरी बरोबर असलो, तरी गोष्टी आपल्या विरोधात होतात. त्यावेळेस त्यालाच आपण नशीब असं म्हणतो किंवा समोरची माणसं थोडी वेगळी वागायला लागतात किंवा परिस्थिती तशा प्रकारे उद्भवते. तरीसुद्धा तुम्हाला धैर्याने या सर्वांचा सामना करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शॉर्टकट्स अजिबात घेऊ नका. जर का तुम्ही शॉर्टकट्स घेतले, तर त्याचा जो त्रास आहे, हा तुम्हालाच येणाऱ्या कालावधीसाठी निश्चित प्रकारे होईल. या संदर्भात खून-गाठ बांधा. कारण ही जी 7.5 आहे, लघु 7.5 अष्टमातल्या शनीची, ही लगेचच्या लगेच काही 2-3 महिन्यात संपणारी नाहीये. त्यामुळे जर का तुम्ही शॉर्टकट्स घेतले, तर त्याचा दूरगामी परिणाम हे तुम्हाला भोगावे लागतील. या संदर्भात काळजी घ्या. चुकीचे निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे लक्ष द्या. संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये अशाच प्रकारचे काही अनुभव तुम्हाला येणार आहेत. यानंतर मे महिन्यामध्ये सांगायचं झालं, तर मे महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. साधारणतः
15 मे नंतर तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. महत्त्वपूर्ण ते कामं तुमची मार्गी सुद्धा लागतील आणि थोड्याफार प्रमाणात का होईना नशिबाची साथ तुम्हाला नक्की मिळेल. म्हणजे सुटकेचा निश्वास तुम्ही या दरम्यान टाकू शकाल. आता साधारणतः जो संपूर्ण जून महिना आहे त्यामध्ये 2-3 गोष्टी थोड्याशा वेगळ्या होणार आहे. गुरु जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करत होता गेल्या वर्षभरापासून, हा गुरु तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करेल. आता व्ययस्थ गुरु आहे हा साधारणतः अशुभ फलदायी मानला जातो. परंतु संपूर्ण तो अशुभ फलदायी नसतो, हे तेवढंच खरं. कारण ज्या व्यक्तींना फॉरेनला जायचं असेल, परदेश गमन करायचं असेल, त्यांच्याकरता हा जो गुरु आहे अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे ज्या व्यक्ती धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले आहेत, त्यांच्याकरता सुद्धा ह्या गुरुचा जे प्रभाव आहे किंवा या गुरुचे जे परिणाम मिळणार ते अतिशय शुभफलदायी मिळणार आहे. परंतु ज्या संसारी व्यक्ती आहेत, ज्या सामान्य व्यक्ती आहेत, त्यांच्याकरता मात्र गोष्टी या थोड्याशा वेगळ्या होतील. म्हणजे जो वेळातला गुरु आहे, या गोष्टी बऱ्याचशा अडकवतो, म्हणजे पूर्णत्वाला जाऊ देत नाही. अशाच प्रकारे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील, तर त्यासाठी तयार राहणं थोडंसं गरजेचं राहील. तर साधारणतः जून आणि जुलै महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या 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 ठिकाणी वादविवाद करू नका किंवा तुमचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्याबरोबर वादविवाद होऊ शकतील किंवा तुमचे जे नातेसंबंध आहेत त्यांना धक्का लागण्यासारखे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. ऑगस्ट महिन्यामध्ये खास करून स्वतःचे जे खर्च असतील, स्पेंडिंग्स असेल, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमची गुंतवणूक किंवा खर्च यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. पण तो एकंदरीत साधारणतः जो ऑगस्टचा महिना आहे, या ऑगस्टच्या महिन्यामध्ये आणखीन एक गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण होणार आहे. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्हीही ऑगस्ट महिन्यामध्येच होणार आहेत. अर्थात जे सूर्यग्रहण आहे ते 12 ऑगस्टला आहे आणि जे चंद्रग्रहण आहे ते 28 ऑगस्टला आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, की या संपूर्ण वर्षातली जी ग्रहणं आहेत, ही सिंह आणि कुंभ राशीवरतीच मध्येच होणार आणि त्याचे प्रभाव त्यांना 2 राशींना जबरदस्त अशा प्रकारे मिळणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा सतर्क राहणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे काही संधी म्हणून तुमच्या समोर येते, घेऊ नका. नाका समोरच्याला ट्रान्सपरन्सी ठेवा. पारदर्शकता तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये आणि निर्णयामध्ये ठेवणं गरजेचं राहील. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर या संपूर्ण महिन्यामध्ये जो गुरुमंगळ आहे, हा गुरुमंगळ तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करणार आहे. दगदग, स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन ह्याचे सगळे नकारात्मक गोष्टी आहेत किंवा भावना आहेत किंवा जे प्रसंग आहेत, हे तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. कारण व्ययस्थानातला जो मंगळ असतो हा नेहमी स्ट्रेस देतोच आणि कर्क राशीतला किंवा तो नीच राशीतला आहे, त्यामुळे त्रास तो देणार. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात जवळ डिसेंबर महिन्यामध्ये जो तुमचा मंगळ आहे, हा मंगळ तुमच्याच राशीमध्ये येणार आहे. डिसेंबर महिन्यामध्ये थोडंफार तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच 2026च्या डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही थोडंसं ॲक्टिव्ह राहाल. आता इथे आणखीन एक जो महत्त्वपूर्ण ग्रह आहे तो राशी परिवर्तन करणार आहे. 2 ग्रह खरं तर, राहू आणि केतू. तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा केतू हा जवळ-जवळ 6 डिसेंबर नंतर तुमच्या व्ययस्थानात आणि तुमच्या षष्ठस्थानात राहू जो आहे तो भ्रमण करणार आहे. अर्थात व्यय आणि षष्ठस्थानातल्या राहू केतूची जी भ्रमणं आहेत, ही लगेचच्या लगेच काही परिणामी होणार नाही. कारण तिथे ते येणाऱ्या जवळ 18 महिन्यापर्यंत राहणार आहेत. म्हणजे मी तुमच्या व्ययस्थानामध्ये. परंतु एकंदरीतच सांगायचं झालं, आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली त्याच्यावरून तुम्हाला साधारण कल्पना आलेली असेल, की 2026 या संपूर्ण वर्षामध्ये जर का तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल, जर का तुमचं आयुष्य तुम्हाला नीट, व्यवस्थित, शांतपणे काढायचं असेल, तर मौनम सर्वार्थ साधनम किंवा नाका समोर चाला. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. रिस्क घेऊ नका. कॉन्फिडन्समध्ये जाऊन किंवा फक्त आणि फक्त भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका, की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. लक्षात घ्या, या संपूर्ण वर्षामध्ये येणारे जे काही कालावधी आहेत किंवा येणारे जे काही अशुभ कालावधी त्यामध्ये घेतलेले निर्णय किंवा शॉर्टकट्स जर का तुम्ही घेतले, तर त्याचे जे परिणाम आहेत, हे परिणाम दूरगामी तुमच्या आयुष्यावरती होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. या संपूर्ण वर्षामध्ये जो शनी वक्री तुमच्या अष्टम स्थानात होणार आहे आणि त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत, ते साधारणतः ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर या 4 महिन्यामध्ये तुमच्या आरोग्याच्या संदर्भात मिळतील किंवा या 4 महिन्यामध्ये प्रलोभनामध्ये फसण्याची शक्यता जास्त राहील. आतापर्यंत जे काय आपण बोललो किंवा साधारण जे काय समजून घेतलं त्यावर जर का तुम्ही व्यवस्थितपणे अंमल केला, तर अर्थातच गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होतील किंवा नुकसान जास्त होणार नाही. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं 2026 करताचं संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.